ज्या महिला दिवसभर घरचे काम करत राहतात त्यांनी 7 गोष्टी लगेच लक्षात ठेवा. जर तुम्ही दिवसभर घरातले काम करता, स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी, कपडे धुणे, भाजी मार्केट, घर आणि कुटुंब आणि हे सगळं कोणत्याही सुट्टीशिवाय करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण घरकाम जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी जास्त मेहनत, ताण आणि ऊर्जा घेतं. आणि अनेक वेळा महिला कामात इतक्या गुंतून जातात की स्वतःची काळजी घेणं देखील विसरतात. आज आपण अशा 7 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक अशा महिलेने नक्की स्वीकारल्या पाहिजेत जी सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबासाठी धावत असते. या गोष्टी छोट्या आहेत, पण तुमच्या आरोग्यावर, मानसिक शांततेवर आणि आनंदावर जबरदस्त परिणाम करतात. सुरू करण्यापूर्वी, जर तुम्हाला असं वाटत असेल की घरदार जसं चमकायला हवं तसंच तुमचं आरोग्यही चमकायला हवं आणि टिकून राहायला हवं, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. वय 25 असो किंवा 55, आरोग्य सगळ्यांसाठी सारखंच असतं. त्यामुळे हे आपल्या कुटुंबातील महिलांबरोबर शेअरही करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर अशा उपयोगी गोष्टी मिस होऊ नयेत म्हणून इथे जोडलेले राहणं चांगलं राहील. आता सुरू करूया तुमचा दिवस सोपा, हलका आणि आनंदी बनवणाऱ्या 7 महत्त्वाच्या गोष्टींसोबत. 1. आपल्या दिवसाची सुरुवात फक्त कामाने नाही तर स्वतःपासून करा. सकाळी उठताच जर तुमचं डोकं 25 कामांची यादी बनवायला लागलं, तर समजा दिवस अजून सुरूही झाला नाही आणि थकवा आधीच आला. अनेक महिला डोळे उघडताच विचार करतात, आधी चहा करायचा, मग मुलांचा डबा, मग साफसफाई, मग नाश्ता, मग पाणी भरायचं, मग कपडे टाकायचे, मग कोणाचा फोन आला आणि मग स्वतःसाठी काय. पण इथलं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे तुमच्या दिवसाचा मूड, तुमची ऊर्जा आणि तुमचा संयम हे सगळं पहिल्या 3 मिनिटांतच ठरतं. जर सुरुवात शांततेत झाली, तर दिवस कितीही धावपळीचा असला तरी तुम्ही तो हसत पार करू शकता. म्हणून सकाळचे ते 20-25 मिनिटं तुमची ऊर्जा बंक आहे. जसं लोक फोन चार्ज करतात, तसंच हे 20 मिनिटं तुम्हाला चार्ज करतात. फक्त हलकं स्ट्रेचिंग, चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे, कोमट पाणी पिणं आणि 5 मिनिटं डोळे बंद करून बसणं, एवढंसं छोट काम आहे, पण ते तुमचा पूर्ण दिवस बदलू शकतं. महिला अनेकदा म्हणतात वेळ मिळत नाही. पण वेळ मिळत नाही, तो काढावा लागतो. आणि जर तुम्ही तो काढला नाही, तर तुमचे शरीर लवकरच तुम्हाला त्याची आठवण करून देईल. 2. प्रत्येक 2-3 तासांनी काहीतरी खा. रिकाम्या पोटी घरकाम केल्याने थकवा येतो. अनेक महिला सकाळपासून दुपारपर्यंत फक्त पाणी आणि चहावर चालत राहतात. घरकाम सुरू होतं आणि संपतच नाही, पण पोट भुकेलं राहतं. त्या शरीरावर पूर्ण घराची जबाबदारी आहे. तेच जर कमकुवत पडलं, तर घराचं काय होईल. घरकाम हलकं काम नाही. ते ट्रेडमिलवर 2 तास चालण्याइतकं कॅलरी बर्न करतं. सकाळी सगळ्यांसाठी पराठे बनवता, पण स्वतःसाठी कोरडी पोळी घाईत राहते. ही सवय हळूहळू तुम्हाला कमकुवत, चिडचिडी आणि थकलेली बनवते. म्हणून प्रत्येक 2-3 तासांनी काहीतरी खा. 1 केळ, 1 सफरचंद, मूठभर हरभरे, 2 खजूर किंवा थोडे भाजलेले शेंगदाणे. विश्वास ठेवा, तुमचे शरीर तुमचे आभार मानेल आणि दिवसाचं काम अर्ध हलकं वाटेल. पोटात इंधन असेल तर तुमचा ऊर्जा मीटर कधीच रिकामा होणार नाही. जगातील सर्वात मोठी ताकद म्हणजे पूर्ण ऊर्जेत असलेली स्त्री आणि ती तुम्ही बनू शकता. फक्त इतकं इंधन वेळेवर भरत राहा. नंबर 3. पाणी कमी पिऊ नका. डिहायड्रेशन हा घरातील महिलांचा सगळ्यात लपलेला शत्रू आहे. घरात काम करणाऱ्या महिला पाणी पिणं सर्वात जास्त पुढे ढकलतात. किचनमध्ये आग पेटलेली असते, वाफ फुटत असते,
घाम येत असतो, शरीर गरम होतं. पण पाणी फक्त अर्धा ग्लास. त्यावर दिवसात 2-3 वेळा चहा, एकदा कॉफी. आणि मग वाटतं, तहान नाही, तर पाणी का पिऊ? पण हा तहानेचा खेळ नाही, हा शरीराच्या गरजेचा खेळ आहे. डिहायड्रेशन हळूहळू शरीरातील सगळी ऊर्जा शोषून घेतं. मग शरीर जड वाटतं, डोळे कोरडे पडतात, हातपाय दुखतात, झिणझिण्या येतात, थकवा येतो आणि कधी कधी चक्करही येते. पण महिला याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात, काम खूप आहे, नंतर पाणी पिऊ. शरीर मशीन नाही की कोरड पडूनही चालत राहील. म्हणून तुमची पाण्याची बाटली दिवसभर जवळ ठेवा आणि प्रत्येक तासाला 3-4 घोट नक्की घ्या. हळूहळू डोकं हलकं वाटेल, चेहऱ्यावर चमक येईल आणि थकवा कमी जाणवेल. पाणी तुमचं हेल्थ इन्शुरन्स आहे. ते फुकट मिळतं. फक्त पिणं लक्षात ठेवावं लागतं. नंबर 4, वारंवार वाकून काम करणं तुमच्या कंबर आणि गुडघ्यांचा शत्रू आहे. हळूहळू शरीराचा आकार बदलतो. जर तुमचं काम वारंवार वाकून करायचं असेल तर तुमच्या कंबर, पाठीचा कणा आणि गुडघ्यांवर हजारो किलोचा अदृश्य दबाव पडतो. सुरुवातीला काहीच जाणवत नाही. पण 1-2 वर्षांनी कमरेचा आकार बदलायला लागतो. अनेक महिला म्हणतात, कमरेत विचित्र दुखणं असतं. वाकून काही उचललं तर वेदना वाढतात. जास्त वेळ उभं राहिलं तर पाय दुखतात. हे अचानक होत नाही. ही रोजच्या चुकीच्या पोश्चरची चेतावणी असते. विशेषतः सिंकमध्ये भांडी घासताना, भाजी चिरताना किंवा पोछा लावताना जर तुम्ही वारंवार वाकत असाल तर समजा तुमची कंबर रोज मेहनतीचं बिल कापते. एक छोटी सवय बदलली तर खूप फरक पडतो. वाकण्याऐवजी गुडघे वाकवून बसा. काम करताना पाय थोडे पुढे ठेवा. जड सामान दोन्ही हातांनी उचला. तुमच्या शरीराचं भविष्य यामुळे वाचू शकतं. शरीर फक्त आजसाठी नाही, पूर्ण आयुष्यासाठी आहे. रोज त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नंबर 5, प्रत्येक 2-3 तासांनी 5 मिनिटं स्वतःसाठी ब्रेक घ्या. हा फक्त आराम नाही. हा मानसिक उपचार आहे. घरकाम ही अशी पुस्तक आहे ज्याची पानं कधीच संपत नाहीत. एक काम संपवा तर दुसरं तयार उभं असतं. या चक्रात महिला पूर्ण दिवस एका श्वासात काम करत राहतात आणि मेंदू सतत तणावाखाली चालतो. शरीर थकतं, पण मेंदूही तितकाच थकतो. म्हणून प्रत्येक 2-3 तासांनी फक्त 5 मिनिटांसाठी छोटा ब्रेक घ्या. हे तुमचे शरीर आणि मेंदू दोन्ही रिसेट करतं. 5 मिनिट बसा, डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या, खांदे सैल सोडा. हे 5 मिनिट मेंदूत साचलेली सगळी गरमी बाहेर काढतात आणि नवी ऑक्सिजन आत घेतात. जेव्हा तुम्ही ब्रेक घेता तेव्हा शरीराला वाटतं, हो, मी ही महत्वाची आहे. हळूहळू मूड स्थिर राहतो, चिडचिड कमी होते आणि घरच्यांशी बोलताना त्रास जाणवत नाही. हे ब्रेक तुमच्या दिवसातील छोट्या छोट्या सुट्ट्या आहेत ज्या तुमची मानसिक शांतता जपतात. नंबर 6, स्वतःला मशीन समजू नका. काम वाटून घ्यायला शिका. नाहीतर शरीर बंड करेल. घरातील अनेक महिला मोठी चूक करतात. त्यांना वाटतं सगळं काम त्यांनाच करायचं आहे. पण ही विचारसरणी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे थकवते. जेव्हा तुम्ही पूर्ण घराचं काम एकट्याने करता तेव्हा शरीर आणि मेंदू सतत ओव्हरलोड होतात. आणि हा ओव्हरलोड हळूहळू बर्नआउटमध्ये बदलतो, ज्याला अनेक महिला साधा थकवा समजून दुर्लक्ष करतात. जर घरात 2 लोक असतील तर काम वाटता येतं. मुलं लहान असतील तर त्यांच्या वयानुसार छोट काम द्या, जसं खेळणी गोळा करणं. नवरा देखील 5-7 मिनिटांचं काम करू शकतो. भाजी चिरणं किंवा कपडे घडी करणं. काम वाटल्याने जबाबदारी अर्धी होते आणि शरीरही शांत राहतं. सुपरवुमन बनणं छान वाटतं, पण सुपरवुमन बर्नआउट खूप धोकादायक असतो.
कारण तुम्ही माणूस आहात. तुमच्या शरीराला प्रेम हवं असतं, फक्त काम नाही. नंबर 7. दिवस संपण्याआधी 10 मिनिट स्वतःसाठी ठेवा. इथूनच खरी ऊर्जा परत येते. दिवसभराचं काम संपल्यावर शरीराला छोट्या भावनिक दिलास्याची गरज असते. पूर्ण दिवस तुम्ही इतरांसाठी केलं, कोणाला जेवण दिलं, कोणाचे कपडे सांभाळले, साफसफाई केली, औषधं दिलं, डबा भरून दिला, बॅग तयार करून दिली. पण स्वतःसाठी काय केलं? दिवसाच्या शेवटची ही 10 मिनिटं तुमच्यासाठी बक्षीस आहे. हलकीशी चाल, हर्बल चहा, एखादं गाणं किंवा एखादा आवडता क्षण, काहीतरी असं जे फक्त तुमच्यासाठी आहे. हा वेळ तुमच्या आत्म्याला रिचार्ज करतो. ही 10 मिनिटं तुमच्या मेंदूला सांगतात, आजही तुम्ही खूप काही केलं, आता थोडंसं स्वतःसाठी जगा. यामुळे मेंदू शांत होतो, तणाव कमी होतो आणि रात्रीची झोप चांगली लागते. जर तुम्ही ही 10 मिनिटं रोज दिली तर दुसऱ्या दिवसाचा मूड पूर्ण बदलू शकतो. हे फक्त सेल्फ केअर नाही, हा सेल्फ रिस्पेक्ट आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, घर तुमचं आहे, पण शरीरही तुमचंच आहे. आणि जर तुम्ही स्वतःला थकवलंत, तर घराचं कोणतंही काम, कोणतंही नातं, कोणतीही जबाबदारी नीट पार पाडता येणार नाही. म्हणून आजपासून या 7 गोष्टी सुरू करा. तुम्हाला स्वतः जाणवेल की शरीर हलकं झालंय, मन शांत झालंय आणि आनंद वाढलाय. तुमच्या अस्तित्वावर पूर्ण घर टिकलेलं आहे. त्याची काळजी घेणं तुमचा हक्क आहे, काम नाही. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अजून अशा हेल्दी, पॉझिटिव्ह आणि मोटिवेशनल माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हालाच मिळेल. हा व्हिडिओ त्या प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक कुटुंबाला शेअर करा ज्यांना स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे पण वेळ काढत नाहीत. ज्या दिवसभर घर सांभाळतात पण स्वतःला नाही, त्या देखील हे ऐकण्याच्या हक्कदार आहेत. आमच्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच असे पॉझिटिव्ह, हेल्थ आणि मोटिवेशनवर आधारित व्हिडिओ मिळतील जे तुमचं जीवन थोडंसं सोपं, हलकं आणि आनंदी बनवतील. लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं ही स्वार्थी गोष्ट नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. तुम्ही घराची धडधड आहात. कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःची काळजी घेणार. आनंदी रहा, निरोगी रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.